म्हणून आम्ही तिथंच मुक्काम यावर्षा ठेवलेला आहे. तर सर्व भाविकांनी शिस्तबद्ध चांगल्या पद्धतीनं आपला हा सोहळा तिथपर्यंत न्यायचा आहे. त्या मंदिरात जातील आणि तिथं त्या ठिकाणी पूजा होऊन समाधीवर पूजा होऊन परत तेव्हा या ठिकाणावरून आपल्याला प्रस्थान. आता लक्षात ठेवा, पादुका इथं येऊन या द्वारकामाईपासून जावळीपासून परत रथ आलेला आहे तिथं रथात पादुका ठेवल्या जातील आणि परीक्षा पाळून एवढं साईबाबांचं महत्त्व आपलं लोकांना कळेल. काय ना आहेत म्हणून साईबाबांना कुठल्या प्रकारचं घालून मागे. ओम साईराम. शिर्डीचं आणि पंढरपूरचं जे नातं जे आहे ते बाबांच्या कालावधीपासून आहे. शिर्डी माझे पंढरपूर साईबाबा रमावर ही बाबांची आरती आहे आणि सकाळी मंदिरामध्ये जे आहे ते शिर्डी माझे पंढरपूर आरती झाल्यानंतर जे आहे ते दर्शन जे आहे ते सुरू होऊन जातं. श्री काशिकानंदजी महाराज यांच्या प्रेरणेने जे आहे मागील 20 वर्षापासून ते शिर्डी ते पंढरपूर हा बाबांच्या नावाने पालखी सोहळा जो आहे तो आयोजित केला जातो. आता जे या ठिकाणी या पालखी सोहळ्याचं प्रस्थान जे होणार आहे आणि त्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठीचा हा कार्यक्रम होता. साईबाबा संस्थांच्या वतीने जे या पालखी सोहळ्यासाठी हा पालखी सोहळा जो आहे चांगल्या रीतीने कसा होईल, भव्य दिव्य कसं होईल, जे वारकरी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात त्यांना जास्तीत जास्त कशी मदत करता येईल यासाठीचा सर्व प्रयत्न जो आहे तो संस्थांच्या वतीने केला जातो. जे वारकरी यामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांचा हा प्रवास जो आहे अत्यंत आनंददायी आणि भक्तिमय वातावरणामध्ये पार पाडू यासाठी श्री साईबाबा संस्थांच्या वतीने जे मनपूर्वक शुभेच्छा देतो. सोहळ्याचा प्रवास हा शिर्डी ते पंढरपूर हा 16 दिवसाचा प्रवास आहे आणि 3 दिवस आम्ही त्या ठिकाणी उत्सव करत असतो आणि द्वादशीला परत आपल्या गुरुपौर्णिमेला शिर्डीला येत असतो. अशा प्रकारचा हा सोहळा आमचा आजपासून सुरू झालेला आहे प्रस्थानच्या रूपाने. हा गेले 20 वर्षापासून आम्ही हा पालखी सोहळा संस्थांच्या वतीनं अथवा सहकार्याने सुरू केलेला आहे. कारण साईबाबा एक विश्वसंत आहेत म्हणून अशा विश्वसंतांची पालखी पंढरपूरला जावी अशा बऱ्याच साई भक्तांची इच्छा होती. परंतु या ठिकाणी प्रथा होती की बाहेरच्या पालख्या येतात आणि इथून काही बाहेर जात नाहीत. परंतु योगायोगानं असा एक साईबाबांनीच प्रेरणा देऊन का होईना इथली पालखी मुंबईला गेली, नाशिकला गेली आणि तोच आम्ही धागादोरा घेतला आणि साईबाबांच्या अमृत महोत्सवामध्ये मी सुतोवाचे केलं, जाहीर केलं की बाबा मुंबईला पालखी जाती, नाशिकला पालखी जाती, अनेक ठिकाणी जाते, पंढरपूरला का जाऊ नये. तेव्हा या धर्तीवर संस्थांनी आम्हाला परवानगी दिली. फक्त एवढंच सांगले की आम्ही मदत करतो परंतु तुम्ही चालवा आणि ते चालवायचं आम्ही साईबाबाच्या कृपेनं पत्करलं आणि संस्थानं मदत केली. असा 20 वर्षापूर्वी हा पालखी सोहळा सुरू झालेला आहे आणि आज तागायत व्यवस्थितपणे चालू आहे. आणि आता आमचे गाडीलकर साहेब आले तेव्हापासून आणखी दुग्धशर्करा योग त्या मदतीला आणखी सुरुवात झालेली आहे आणि सुंदरपैकी आमचा वारकरी मंडळी सर्व आनंदात आहेत. आनंदात सोहळा मागच्या वर्षी गेला तसा यावर्षी त्यांनी जाण्याची निश्चितच इच्छा आहे किंवा आशा आहे. अशा मागे उत्तर मागे पाणी पडी
जय जय साई नमो नमः सद्गुरु साई नमो नमः ओम साई नमो नमः श्री साई नमो नमः यार जातात चावडीत नेऊ शकतो. काहीच नाही छत्रपती मामा थांबा ते सारखं ठेवून द्या मामा. व्यवस्थित व्यवस्थित थांबा व्यवस्थित थांबा थांबा हारू उचलू द्या. ते तिरकारावर राहिलं पूर्ण टेकले पाहिजे पाय अजून नाही टेकलेली पडलं नाही पाहिजे हा बस बस. संध्याकाळी भेटा शिरा वाटायला. अरे वा कुठं शिरा वाटायला राजाधिराज योगीराज आशु दोघांनी घ्या.
नाही का काही? हा, हा. Yeah.